ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राज्यातील विद्युत विभागासारख्या संवेदनशील विभागात आपले आयुष्याची अनेक वर्ष सेवा दिल्यानंतर येणारी सेवानिवृत्ती. परंतु सेवानिवृत्तीनंतर काय असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. यातून काही जण समाजकार्यात अथवा कामगारांच्या प्रश्नांबाबत सक्रिय होतात. याच पार्श्वभूमीवर 70 वर्षांहून अधिक विद्युत विभागातील कामगारांसाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्र वीज कामगार महासंघामधील सक्रिय परंतु सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ मंडळींचा नाशिक येथे दिनांक 22 आणि 23 मार्च 2026 या 2 दिवसात परिचय मेळावा संपन्न झाला. दिनांक 22 मार्च रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमास अखिल भारतीय विद्युत मजूर महासंघाचे महामंत्री डी. मुरुगन, अखिल भारतीय निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघाचे महामंत्री अरुण देवांगन, अण्णासाहेब देसाई, नंदाजी ओझे, आर. डी. जोशी, बी. एच. बाळापूरकर, विठ्ठल भालेराव, अरुण पिवळ, विलासराव झोडगेकर, विजय मुळगुंद, सुभाष सावजी, रवींद्र काडके, सुधीर दीक्षित, आर. एल. कुलकर्णी, अनिल आहेर आदी पदाधिकाऱ्यांसह उद्धव जगताप, हर्षल काटे, विठ्ठल बागुल, एच. डी. बढे, निकोडे, महेश शिंदे, उन्हाळे, गावित आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यभरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आपला परिचय करून दिला. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रपुरुष आणि महासंघाच्या ज्येष्ठांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजकांच्या वतीनं प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाची संकल्पना विलासराव झोडगेकर यांनी अंमलात आणली. सदर सोहळ्यात राज्यभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. राज मुरले, मैं तमिलनाडु से आया, अखिल भारत का विद्युत मजदूर महासंघ का महामंत्री का दायित्व संभाल रहा हूँ. मैं हमारा तमिलनाडु इलेक्ट्रिसिटी का क्षेत्र में एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर का दायित्व मैं वहाँ पे काम कर रहा हूँ. मैं अरुण कुमार देवांगन, रायपुर छत्तीसगढ़ से मैं आया हुआ हूँ और छत्तीसगढ़ पावर कंपनी से वितरण कंपनी से मैं सहायक प्रबंधक के तौर पर निवृत्त हुआ हूँ जनवरी 2024 में. और वर्तमान में मुझे अखिल भारतीय विद्युत सेवानिवृत्त कर्मचारी महासंघ का महामंत्री का दायित्व दिया गया है और इसके नाते मैं काम कर रहा हूँ. धन्यवाद. मी अण्णा देसाई, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये मुंबईला काम करत होतो. स्टोर ऑफिसर म्हणून 1997 साली जून 1997 साली रिटायर झालो. संघटनेमध्ये परिचय करायचा झाला. कामगार संघाच्या स्थापनेचा एक सदस्य, कामगार महासंघाचा सदस्य आणि जवळजवळ महाराष्ट्र वीज मंडळामध्ये 1963 सालापासून कामगार महासंघाचं काम करतो. बनलेला असतो. 1961 साली वीज मंडळात नोकरी लागली आणि 2000 साली सेवानिवृत्त झालो. कामगार संघाच्या स्थापनेपासून आणि अखिल भारतीय विद्युत महासंघाच्या पण स्थापनेपासून काम करत होतो. 2000 सालानंतर संघाचं कामाचं दायित्व होतं. ते पूर्ण केल्यानंतर 18 सालापासून सगळ्या जबाबदारीमधून मी पूर्णपणे मोकळा झालेला आहे. पहिल्या अधिवेशन परमिशन झालं त्या अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातला आता जेवढे आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तेवढे सुद्धा कार्यकर्ते कामगार संघाच्या अधिवेशनाला उपस्थित नव्हते. पण त्या पद्धतीच्या अधिवेशनाची आठवण एक छोटंसं अधिवेशन या स्वरूपामध्ये आज मला पाहायला मिळते.
त्यामुळे मला खूप आनंद झाला. माझं नाव भगन्ना हन्नप्पा बाळा फुटाण. मी नांदेडहून आलो आहे. मी 1900 माझं मातृभाषा तेलुगू, मित्रभाषा कानडी आणि मिसेसची भाषा मराठी अशा सगळ्या भाषा झाल्या. दुसरीपर्यंत मी उर्दू शिकलो निजामच्या काळात. नंतर मग जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 48ला तेव्हा मराठी शिकत आलो आणि 1959ला मी मॅट्रिक झालो आणि शिक्षक म्हणून 1 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर पोस्टात मी काम केलं 1 वर्षभर. त्याच्यानंतर तहसील ऑफिसमध्ये आंध्रमध्ये आता तहसील आहे 3 वर्ष काम केलं आणि त्यानंतर वीज मंडळात मी आलो 1963ला. क्लार्क म्हणून लागलो. 110 रुपये पगार. तहसीलमध्ये माझ्याबरोबरचे तहसीलदार म्हणून रिटायर झाले, त्यांना पेन्शन मिळते. आणि इथं मी अकाउंट ऑफिसर म्हणून रिटायर झालो, पेन्शन मिळत नाही. हे सगळ्यात अडचणीचं काम. त्यानंतर मी 1964ला जेव्हा कामगार संघाची स्थापना केली, सुरुवातीला मी नौकर संघाचा कार्यकर्ता होतो. मी त्याचा ब्रँच सेक्रेटरी म्हणून होतो. कामगार संघाची जेव्हा स्थापना झाली, बाळासाहेब साठे डबे साहेब आमच्याकडे होते हेड क्लार्क. त्यांच्यासोबत नाशिकला तिथं आलो आणि जे 50 लोक त्यावेळी उपस्थित होते त्या ह्याच्यात कामगार संघाच्या स्थापनेमध्ये मी सुद्धा होतो. जानेवारी 83मध्ये मी निम्नस्तरीय म्हणून निलंगा विभागामध्ये रुजू झालेलो आहे आणि जानेवारी 18ला वीज मंडळामध्ये सिव्हिल डिव्हिजनला ADC म्हणून भुसावळला जॉईन झालो आणि 2004 साली नाशिकला रुरल डिव्हिजनमधून निवृत्त झालो. 12/10/82 मध्ये मी सर्कल ऑफिसला अकोला सर्कलला जॉईन झालेली आहे आणि 31/5/2021 मध्ये मी रिटायर झाले. 1977ला मंडप कार्यालय अमरावती जॉईन झाले आणि 2016 साली एका ठिकाणी परिमंडळ चालवायला अकोला नागपूरवरून आणि 1980ला अटेंडिस म्हणून भांडूपला जॉईन झाले आणि ऑक्टोबर 18ला रिटायर झाले UDC म्हणून. सौ शैला जोतराव. मी 28/3/1978ला मुंबई ग्रामीण सर्कल BRC जॉईन झाले. त्याच्यानंतर 31/5/2016ला सेवानिवृत्त झाले हेड क्लार्क म्हणून. मी उज्ज्वला कुलकर्णी. माझं पहिल्यांदा जॉईनिंग माझी 20/8/94ला तुर्भे मुंबई विभागीय कार्यालय येथे झाले. पॉवर स्टेशन कार्यालयाला रिपोर्ट दिला. 62 नंतर एका आणि त्याचप्रमाणे कधी महाराष्ट्र वीज कामगार महासंघामध्ये उपाध्यक्षपद कधी मिळालं कामाच्या ठिकाणी. फेब्रुवारी 1986 साली रुजू झाले. भविष्य निर्माण DCK सेक्शनला जॉईन झाले आणि 30 एप्रिल 2023ला मी देशातल्या क्रमांक 1च्या भारतीय मजदूर संघ या संघटनेला संलग्न असणाऱ्या वीज मंडळ कामगार महासंघाची स्थापना 1963 साली नाशिकलाच झाली. आज या संघटनेला 63 वर्ष पूर्ण होतात. ही संघटना ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेला अतिशय मोजके कार्यकर्ते या संघटनेमध्ये होते. संघटनेकडे पैसा नव्हता, संघटनेकडे कुठलंही ऑफिस नव्हतं, काहीच संघटनेकडे नव्हतं. पण आज ज्यावेळेस आम्ही 63 वर्षानंतर बघतो त्यावेळेस संघटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये फोफवली आहे. आज वीज मंडळामध्ये क्रमांक 1ची संघटना म्हणून वीज कामगार महासंघाचा समावेश आहे. पण आज जरी ही नंबर 1ची संघटना दिसत असली तरी या संघटनेला वाढवण्यामध्ये 1963पासून आपल्या तन मन धनाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे. आज हे कार्यकर्ते वीज मंडळाच्या सेवेमध्ये नाही, अनेक कार्यकर्ते सोडून पण गेले. पण या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची आठवण ठेवून त्यांच्यासाठी एखादा कार्यक्रम अरेंज करावा अशी वीज कामगार महासंघाच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. आणि म्हणून नाशिक ज्या ठिकाणी कामगार महासंघाची स्थापना झाली त्याच ठिकाणी असा एखादा कार्यक्रम आयोजित करावा ह्या हेतूनं आज ह्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. साधारणतः आम्ही 200 लोकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. त्यांचे सगळे पत्ते शोधून काढले, त्यांचे संपर्क नंबर शोधून काढले, सगळ्यांना पर्सनली ग्रुप तयार करून त्यांना ह्या ठिकाणी आमंत्रित केलं. आणि आम्हाला आनंद होतो आहे की ह्या कार्यक्रमाला 156 लोक आज हजर आहेत.
त्यामुळे आमच्या जी एक संकल्पना होती की जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र एकमेकांशी भेटण्याची इच्छा होती, अशा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आज या निमित्ताने पूर्ण होते. आजच्या आमच्या कार्यक्रमाचा कुठलाही अजेंडा नाही. वीज मंडळ सोडून अनेक कार्यकर्त्यांना 10 वर्षे 20 वर्षे 25 वर्षे झाली. त्यामुळे कुठल्याही मागण्यांवर या ठिकाणी चर्चा होणार नाही. या ठिकाणी एकमेव कार्यक्रम आहे तो म्हणजे आपसामध्ये एकमेकांना भेटणं, थोड्याशा गप्पा टप्पा मारणं, जुन्या आठवणी एकमेकांशी शेअर करणं आणि परत जाणं. एवढाच 2 दिवसात हा आमचा कार्यक्रम आहे. कामगार महासंघाची अशी एक संकल्पना आहे की सहवासामधून संबंध वाढतो, संबंधामधून संपर्क वाढतो आणि हा संपर्क एक पुढच्या कार्यकर्त्यांना कामाची दिशा देतो. हा हेतू गृहीत धरून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मला असं वाटतं की अशा स्वरूपाचं केवळ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं गेट टुगेदर अरेंज करणारी ही पहिली घटना असावी आणि वीज कामगार महासंघ ही पहिली संघटना असावी. आम्ही हे आमच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. आणि मला असं वाटतं या ठिकाणून परत जाताना आमचे कार्यकर्ते जर काही त्यांच्या वेदना असतील, संवेदना असतील, तर त्या घटकावर का होईना विसरण्याचं समाधान जर त्यांना मिळालं तर ह्या कार्यक्रमाचं यश आहे असं आम्ही मानतो.